नमस्कार. आज मी तुमच्यासमोर एक सुंदर आणि विचार करायला लावणारी रचना सादर करणार आहे. ही रचना ज्येष्ठ लेखक डॉक्टर शामराज गोविंद महाजन यांनी लिहिलेली आहे. या लेखनाचे शीर्षक आहे बुवा आणि त्याची थिअरी. चला तर मग डॉक्टर शामराज गोविंद महाजन यांच्या बुवा आणि त्याची थिअरी या सुंदर लेखनाचा आस्वाद घेऊया. Your outside world is the reflection of your inner being or inner thoughts. काल रात्री बुवा सांगत होते, हा बुवा म्हणजे नेहमी भगवी वस्त्रे धारण करणारा बाबा नाही, तर नेहमी आमच्या बरोबर उठबस करणारा आमचा एक मित्र. बियरचे 1-2 ग्लास झाले की असं काहीही बोलतो. त्यामुळेच कदाचित बुवा नाव त्याला मिळाले असावे. अरे, आतून तू आनंदात असशील तर सारे जग आनंदी दिसेल. जगातील पॉझिटिव्हिटी अनुभवायची असेल तर आधी तुझ्या आत असलेली निगेटिव्हिटी काढून टाक. बुवा आज एकदम फॉर्मात होते. आधी स्वतःच्या कपाळावर इस्त्री फिरव, त्या आट्या साफ कर आणि हसायला शिक. कधी कोणाच्या ड्रेसचं कौतुक कर. कोणाच्या 99 दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्याच्या एखाद्या चांगल्या गुणाचं कौतुक कर, अभिनंदन कर. समोर येणाऱ्याला हसत मुखाने अभिवादन करत जा. माझ्या कपाळावर फक्त एका आटीची भर पडली. कुणी जन्मजात वैरी असेल तर व्हॉट अ नाईस पर्सन, आय लव्ह दिस गाय असं मनाशीच म्हणून पहा. च्या मारी, बियर मला जास्त झाले की बुवाला मला समजेना. आज दवाखान्यात जायला नेहमीपेक्षा बराच उशीर झाला. लिफ्टमध्ये 10व्या की 11व्या मजल्यावर राहणारा दाक्षिणात्य तेवढा होता. काळसर वर्ण, धिप्पाड, बटबटीत डोळे, साधारणपणे काळा अमरीशपुरी म्हणता येईल असा. कधी कुणात मिसळताना दिसत नाही, अलूफ अँड आउट ऑफ लूप असल्यासारखा. गुड मॉर्निंग, मी चेहरा जास्तीत जास्त हसरा करून म्हणालो. बुवाची थिअरी टेस्ट करायला काय हरकत आहे. काळा मोगॅंबो चावला नाही व गुरगुरलाही नाही. आपली शुभ्र दंतपंक्ती दाखवत तोंड भरून हसला. गुड मॉर्निंग डॉक्टर. स्वयंपाकघरात मिक्सर चालू केल्यावर घुई घुर्र असे आवाज येण्याऐवजी तू प्यार का सागर है ती धून लागली तर कसं वाटेल. त्याच्या हास्याने क्षणभर लिफ्ट उजळून निघाली. आज दवाखान्यात जायला उशीर झाला वाटतं डॉक्टर. अरेच्छा, म्हणजे हा मराठीच आहे. मी डॉक्टर आहे हे पण याला ठाऊक आहे आणि मला याचं नावही माहीत नाही. मग अलूफ अँड आउट ऑफ लूप कोण? लिफ्ट बाहेर रघ्या आपल्या 2-3 मित्रांसोबत तोंडावरच्या तारुण्य पिटिका कुरवाळत उभा होता. नुकतेच कॉलेजमध्ये जाऊ लागलेली ही पोरटी प्रत्येकाची टिंगलटवाळी करण्यात धन्यता मानतात. मी तरी त्यांना टाळायचं बघतो, पण आज वाव रघु, काय मस्त टी शर्ट आहे रे. परत सारे दात दाखवत मी म्हणालो. आणि तुला दिसतोय पण छान. रघ्याचा चेहरा उजळला. त्याला अशी कॉम्प्लिमेंट्स पहिल्यांदाच मिळाली असावी. थँक्स काका. खरेच आनंदाने हसणारा कुठलाही चेहरा किती सुंदर दिसतो. थांबा, मी तुमची स्कूटर काढून देतो. वेड्या वाकड्या पार्क करून ठेवलेल्या दुचाकांच्या गराड्यातून आपली गाडी काढणं म्हणजे दिव्यच असतं. मित्रांच्या सहाय्याने 2 मिनिटातच माझी स्कूटर काढून देत रग्या गायब झाला. मी त्याला थँक्स म्हणण्यापूर्वी सोसायटीच्या गेटजवळ नेहमीप्रमाणे 2 रिटायर्ड कपी झाडाखाली बसले होते. दिवस रात्र पहावे तेव्हा इथेच चकाट्या पिटत बसलेले असतात. कोणीही गेटमधून आत आल्यापासून ते लिफ्टमध्ये अंतर्धान पावेपर्यंत यांची नजर त्याच्यावर राखलेली असते. सोसायटीतच कोणाचं त्यांच्याविषयी चांगलं मत नाही, विशेषतः स्त्री वर्गाचे. भोचक मेले अशी संभावना होत असते. पण आज सहजच डोक्यात विचार आला की दोघे म्हणजे CCTVचे कॅमेरेच आहेत. सतत आपली बिल्डिंग यांच्या निगराणीखाली असते, त्यामुळे इथे काही अनुचित प्रकार घडत नाहीत. किती मोठा हा फायदा. एक पॉझिटिव्ह गोष्ट सापडली म्हणून मीही खुश झालो. काय डॉक्टर, नात बरी आहे ना? एका रिटायर्ड काकाने विचारले. गेल्या आठवड्यातच माझी नात डेंग्यूमुळे हॉस्पिटलमध्ये होती. अहो, कोणी ॲडमिट असलं की मनुष्यबळ कमीच पडतं. अशा वेळी डबा देणे, भाजी आणणे, अगदी चक्कीवरून दळण आणणे असली कामं आम्हाला सांगत जा. नुसते रिकामटेकडे बसून तर असतो आम्ही. साला आज काहीतरी विपरीतच घडते. लगता है बुवा की बातों में सचमुच कुछ दम है. आता मला वैऱ्याला भेटायचं आहे. आय लव्ह दिस गाय असं मनाशीच म्हणायचं आहे. सकाळपासून शोधत आहे, पण वैरी म्हणावं
असा कोणी भेटतच नाही.